पुणे शहरात सध्या ज्ञान साहित्य आणि वाचन संस्कृतीचा उत्सव साजरा होतोय। पुणे पुस्तक महोत्सवाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सदिच्छा भेट दिल्यामुळे महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। दोन्ही मंत्र्यांनी महोत्सवातील विविध पुस्तक स्टॉल्सना भेट देत मराठीसह विविध भाषांतील साहित्य, शैक्षणिक पुस्तके, बाल साहित्य आणि संशोधनपर ग्रंथाची पाहणी केली। यावेळी वाचक, लेखक, प्रकाशक आणि आयोजकांशी संवाद साधत महोत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनाचं मंत्र्यांनी कौतुक केलं। पुस्तक वाचनाची आवड वाढविण्यासाठी आणि ज्ञान संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी अशा महोत्सवाचं आयोजन अत्यंत आवश्यक असल्याचं मत दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केलं। विशेषतः तरुण पिढीने वाचनाची सवय जोपासावी असं आवाहनही या भेटीदरम्यान करण्यात आलं। सध्या पुणे पुस्तक महोत्सव पुणेकरांसाठी मोठं आकर्षण ठरत असून दररोज मोठ्या संख्येने वाचक आणि पुस्तकप्रेमी महोत्सवाला भेट देत आहेत। ज्ञान, विचार आणि संस्कृतीचा हा उत्सव पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीला नवीन बळ देतोय। 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम संपवायला सुरुवातीला सांगितलं आणि ते सांगत असताना असं म्हणाले की कलाकारांना विश्रांती पाहिजे म्हणून 5 मिनिटाचा आम्ही कार्यक्रम घेतला। तर आम्ही देखील आपली कला केली। त्यांच्या चेहऱ्याला 3 तास मेकअप असतो, आमच्या चेहऱ्याला 24 तास मेकअप असतो। समोर कलाकार आहे त्याचं समाधान देखील असतो। पण राजेश मनापासून तुमचं कौतुक होण्यासाठीच करतो आणि तोंडावर करत नाही की ज्या पद्धतीने तुम्ही हा मंत्रोत्सव साजरा करता हा खरोखरच एक ऐतिहासिक आहे। आज पुस्तक प्रदर्शन मी बघितलं होतं। ग्रंथोत्सवाची संकल्पना मला वाचून माहिती होती, पण ग्रंथोत्सवाला 10 लाख लोक यावर्षी येणार आहेत। संपूर्ण भारताला दिशा देण्याचं कार्य आपल्या या पुण्यनगरीमध्ये होत आहे, पुण्याच्या नगरीमध्ये होत आहे। ही आपल्याला अभिमानाची बाब आहे। आज संपूर्ण भारत देश हा महाराष्ट्र पुणे फेस्टिवलकडे खऱ्या अर्थाने आदराने बघतो आहे की येणारी नवीन पिढी जी 2047चा विकसित भारत घडवणार आहे, महाराष्ट्र घडवणार आहे, या पिढीला पुस्तकाच्या माध्यमातून, वाचनाच्या माध्यमातून या ठिकाणी घडवण्याचं कार्य या पुस्तक महोत्सवात होत आहे। आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने राजेश पांडेजी मी आपलं अभिनंदन करतो, आपले आभारी मानतो। शेवटी उच्च कार्याचे आभार व्यक्त केले पाहिजे। कार्यकर्ता कुठल्या पदावर हे जास्त महत्व नाहीये। कार्यकर्त्याची जडणघडण कशी आहे, कार्यकर्त्याचे संस्कार कसे आहे, राजेश पांडेचे संस्कार आणि ज्या पद्धतीने ते काम करतात, खरं तर आपल्या सर्वांना म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरी लाज वाटतं की राजेश पांडे सारखे इनोव्हेशन त्या ठिकाणी त्यांचे कर्तृत्व खऱ्या अर्थाने इतकं उंच आहे की आम्हाला सुद्धा कधीतरी कमीपणा वाटतं की राजेश पांडेजी एवढं करू शकतात, आम्ही त्या ठिकाणी करतो। पण अशा इनोव्हेशन असं त्या ठिकाणी एवढा मोठा उत्सव आणि कुठलंही गालबोट नाही, इतके लोक येतात, इतके तरुण येतात या ठिकाणी। त्यामुळं महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने राजेश पांडेजी मी आपला आभार मानतो। महाराष्ट्र सरकारचा